नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक परिवारात. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यात एकच गोष्ट शोधत असतो: शांती, समाधान आणि यश. पण प्रश्न असा आहे की इतके प्रयत्न करूनही काही लोकांचे आयुष्य का बदलत नाही? का काही लोक कायम दुःख, अडचणी, पैशांची टंचाई, नाती तुटणे, मानसिक ताण यामध्ये अडकलेले असतात? आज मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही या 3 गोष्टी कायमच्या बंद केल्या तर तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल होईल की तुम्हालाही वाटेल हा तर चमत्कार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटी मी एक खास साधना सांगणार आहे जी तुमचे नशीबच बदलू शकते. पहिली गोष्ट, तक्रार करणे बंद करा. मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? आपण दिवसात किती वेळा तक्रार करतो? माझं नशीब खराब आहे, मला कोणी समजत नाही, पैसा टिकत नाही, नोकरी चांगली नाही, घरात शांती नाही. हे शब्द आपण नकळत बोलत राहतो. पण आध्यात्मिक नियम सांगतो, तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष देता ती गोष्ट वाढते. जर तुम्ही सतत दुःखावर लक्ष दिलं तर दुःख वाढेल. जर तुम्ही सतत पैशांची तक्रार केली तर पैशांची कमतरता वाढेल. विश्वाला तक्रार समजत नाही, विश्व फक्त तुमची ऊर्जा पकडते. तुम्ही माझ्याकडे काही नाही म्हणाल तर विश्व म्हणते, ठीक आहे, तुला अजून कमी देतो. पण तुम्ही म्हणाल, देवा, जे आहे त्याबद्दल धन्यवाद, तर विश्व म्हणते, हा माणूस कृतज्ञ आहे, याला अजून देऊ. आजपासून एक नियम करा: तक्रार नाही, फक्त कृतज्ञता. सकाळी उठल्यावर 5 गोष्टींसाठी धन्यवाद द्या. 1. श्वास चालू आहे. 2. कुटुंब आहे. 3. अन्न आहे. 4. शरीर आहे. 5. देवावर विश्वास आहे. विश्वास ठेवा, 30 दिवसांत तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागेल. दुसरी गोष्ट, नकारात्मक लोकांपासून दूर राहा. मित्रांनो, आपण ज्या लोकांमध्ये राहतो तसंच बनतो. जर तुम्ही कायम अशा लोकांमध्ये राहिलात जे म्हणतात, काही होणार नाही, तुझ्यात क्षमता नाही, तुझं नशीब खराब आहे, तर हळूहळू तुम्हीही तेच मानू लागता. लक्षात ठेवा, नकारात्मक माणूस म्हणजे चालतं फिरतं विष आहे. तो तुमची ऊर्जा चोरतो आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतो. तुम्ही आध्यात्मिक मार्गावर असाल आणि तुमच्या आसपासचे लोक तुमची थट्टा करत असतील तर तुमची श्रद्धा डळमळीत होते. म्हणून आजपासून 3 नियम करा. 1. नकारात्मक चर्चा टाळा. 2. गॉसिप टाळा. 3. इतरांची निंदा टाळा. त्याऐवजी काय करा? चांगली पुस्तके वाचा, सकारात्मक व्हिडिओ पहा, ध्यान करा आणि मंत्र जपा. तुमचा संग बदला आणि तुमचं जीवन बदलेल. तिसरी गोष्ट, स्वतःबद्दल चुकीचे विचार बंद करा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला काय म्हणता? मी काही कामाचा नाही, माझ्यात टॅलेंट नाही, माझं नशीब खराब आहे. हे शब्द म्हणजे आत्म्याला दिलेला शाप आहे. भगवद्गीतेत सांगितलं आहे, मनुष्य स्वतःचा मित्र आणि शत्रू आहे. जर तुमचं मन तुमच्या बाजूने असेल तर जग जिंकाल. जर तुमचं मन तुमच्या विरोधात असेल तर सर्व काही असूनही हराल. आजपासून एक वाक्य रोज 21 वेळा बोला: मी सक्षम आहे, देव माझ्यासोबत आहे. विश्वास ठेवा, हा जप तुमच्या अवचेतन मनाला, सबकॉन्शियस माइंड बदलायला सुरुवात करेल. विशेष साधना चमत्कारासाठी: रात्री झोपण्यापूर्वी 1 5 मिनिट शांत बसा. 2. डोळे मिटा. 3. श्वासावर लक्ष द्या. 4. मनात म्हणा, देवा, माझ्यातील सर्व नकारात्मकता दूर कर. 5. त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय जपा. 40 दिवस ही साधना करा. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतील. निष्कर्ष: मित्रांनो, चमत्कार बाहेर नाही, चमत्कार तुमच्या आत आहे. फक्त या 3 गोष्टी बंद करा: तक्रार, नकारात्मक संग, स्वतःबद्दल चुकीचे विचार आणि सुरू करा कृतज्ञता, सकारात्मकता, आत्मविश्वास. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून बदल करणार. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि यश येवो. गुरुदेव दत्त.